त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना राष्ट्रध्वज फडकवण्यास मी याला विहानला विनंती करतो त्यांनी कवायत संचलन करायचं. नायक जय हे भारत भाग्य विधाता राष्ट्र देवतांचे हे राष्ट्र प्रेषितांचे. हा एक पहिलीचा विद्यार्थी आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रुद्रवेश भरणे. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराज. या लहान वयामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स किती जोरात आहे. तो पण आता एक भाषण बोलणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझा नमस्कार. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय महाराज. आणि इथे जमलेल्या छोट्या बांधवांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त चार शब्द सांगण्याचे शांतपणे ऐकून घ्याई. माझी नवरांची माझ्या भावना सुरू करतो. ना जातीसाठी राहिले ना धर्मासाठी राहिले. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रभाकर वांशे आणि बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो गावी आलेलो आहे. बघू शकता पाऊस जोरदार पडत आहे. आज 15 ऑगस्टच्या निमित्ताने गावी आलेलो आहे 2 दिवसासाठी. तर आता आज 2 दिवसाचे ब्लॉग बनवणार आहे. हे बघा जोरात पाऊस पडते. फुल धोधो आहे. आजच्या रात्रांनी मी आलो. तर आता 2 दिवस गावी मस्तपैकी फिरायचं आहे आणि गावचे ब्लॉग येणार. आता जरा फ्रेश वगैरे झालोच, म्हणजे सकाळी घरी आल्याला आंघोळ वगैरे केली. आता शाळेत जाऊया आणि गावचा शाळेचा झेंडावरून कसा असतो तो आता बघूया. चला. वा काय येत आहे. अच्छा, तर 15 ऑगस्टच्या निमित्ताने गावातून पूर्ण मिरवणूक असते. आमच्या लहानपणी तर असंच असायचं. आता ह्या वेळेस बघूया कसं असतं. म्हणजे उभ्या गावातून खालपर्यंत जाते आणि ग्रामपंचायतचं ऑफिस असतं ना, तिथेही 15 ऑगस्टची मिरवणूक जात असते. बघा हा पर्याय. पावसाळ्याचा दिवस आहे त्याच्यामुळे सगळे पर्यदरे तिथून धबधबून वाहत आहेत. हे बघा ही शाळा आहे आणि या शाळेच्या पटांगणामध्ये झेंडावंदन झालेलं आहे. आता इथं मुलांची मिरवणूक उभ्या गावातून जाणार आहे. सगळी मुलं तयार आहेत शाळेतली. ॲक्च्युली आपल्याला यायला थोडा उशीर झाला. आता ग्रामपंचायतचा जो झेंडावंदन आहे तो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे सकाळी 7 वाजता झेंडावंदन होतो. काय वा बरं आहे ना, झेंडावरून जोरात आहे. झालेलं आहे. चला आता इथून मिरवणुका सुरुवात झालेल्या आहे 15 ऑगस्टच्या. आता उभ्या गावातून ही मिरवणूक जाईल. गावामध्ये आलेली आहे मिरवणूक. हे बघा मित्रांनो, हे ग्रामपंचायतचं ऑफिस आहे. आणि आता मिरवणूक वरून येते खाली, म्हणजे मधल्या गावातून आलेली आहे. इथे झेंडावंदन आहे. हा ग्रामपंचायतचा ऑफिसचा झेंडावंदन आहे. आता थोड्याच वेळात झेंडा फडकवणार आहेत. ये
स्वातंत्र्य दिन. गव्हर्नमेंटच्या सांगण्यानुसार आपल्याला असं सांगितलेलं आहे की वंदे मातरम या गीताला आपल्याला 150 वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्याच्यामुळे राष्ट्रध्वज फडकवण्याच्या अगोदर आपल्याला वंदे मातरम घ्यायचं आहे आणि त्यानंतर राष्ट्रध्वज फडकवला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत आणि जी आपली काय प्रोसेस आहे ते होईल. ओके, तर आपण पहिल्यांदा वंदे मातरम घेऊया. हां, परेड सावधान, परेड विश्राम, परेड सावधान. एक साथ वंदे मातरम के संगे तैयार है. एक साथ वंदे मातरम शुरू कर. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलाम मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजयोत्स्ना पुलकितयामिनीं पुल्लकुसुमित सुमधुरशोभिनीं सुवासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता, भारत माता की वंदे. यानंतर राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांना राष्ट्रध्वज फडकवण्यास मी याला विहानला विनंती करतो. त्यांनी कवायत संचलन करायचं. विनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. एक साथ झंडे को सलाम देंगे. सलामी दो. एक साथ झंडे शुरू कर. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. सदा शक्ति बरसाने वाला, वीर सुधा बरसाने वाला, वीरों को हर्षाने वाला. मातृभूमि का झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. जान इसकी जाए पाए, चाहे जान भले ही जाए, विश्व विजय करके दिखलाए. तबोरे प्रणव पूर्ण हमारा, झंडा ऊंचा रहे हमारा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. हाथ नीचे. एक साथ राज्य के तिरंगे तैयार है. एक साथ राज्य शुरू कर. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीला तुझी मुठी, गडगड गाया नवा
सिंह गर्जतो सिंह गर्जतो शिव शंभू राजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. या पुढील कार्यक्रम मध्ये भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा Yes. इन्कलाब जिंदाबाद. इन्कलाब जिंदाबाद. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. तर स्वातंत्र्य म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. आपणाला इंग्रजांच्या कवडीतून आजच्या दिवशी स्वातंत्र्य मिळालेलं आहे. बघा आपल्याला इंग्रज कसे आले आणि भारतावर आपल्या कशा प्रकारे राज्य केले हे आपल्याला कळालं सुद्धा नाही. आणि जेव्हा कळालं तेव्हा आपल्याला भरपूर लोकांना भरपूर क्रांतिकारकांना बलिदान द्यावं लागलं आणि आपल्याला आपलं स्वातंत्र्य मिळवून घ्यावं लागलं. तर अशा प्रकारच्या अशा 15 ऑगस्ट 1947ला आपला भारत स्वातंत्र्य झाला. तर या 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना मी शुभेच्छा देतो. राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे कर्तव्य दक्ष भूमी श्रीरामगुप्तमाची रामायणे घडावी येथे पराक्रमाची शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वताचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे हिमालयाची सांगती नांदे सह्याद्रीचे कडे हिमालयाची सांगती नांदे सह्याद्रीचे कडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय दिनादती चौकडे जय महाराष्ट्र जय दिनादती चौकडे दगडांचा आदेश छाती दगडाची राची अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवाजी दगडांचा आदेश छाती दगडाची राची अभंग आवेशाच्या मागे स्फूर्ती शिवाजी राष्ट्रधर्म एक तारा बुद्धिशक्तीच्या पुढे राष्ट्रधर्म एक तारा बुद्धिशक्तीच्या पुढे जय महाराष्ट्र जय दिनादती चौकडे जय महाराष्ट्र जय दिनादती चौकडे गड्या गड्यावर इतिहासाच्या खुणा मना मनावर मंत्र घालून दिले नव्या प्रेरणा गड्या गड्यावर इतिहासाच्या खुणा मना मनावर मंत्र घालून दिले नव्या प्रेरणा महाराष्ट्र नायिका शिल्पले रक्ताचे किसळे महाराष्ट्र नायिका शिल्पले रक्ताचे किसळे जय महाराष्ट्र दिनादती चौकडे जय महाराष्ट्र दिनादती चौकडे हा एका पहिलीचा विद्यार्थी आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव रुद्रवेश भरणे. स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय महाराष्ट्र. या लहान वयामध्ये सुद्धा कॉन्फिडन्स तुम्ही जोरात आहे. तो पण आता एक भाषण बोलणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव
वर्ग आणि इथे जमलेल्या छोट्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनानिमित्त 4 शब्द सांगण्याचे शांतपणे ऐकून घ्याई माझी नवनांची माझ्या भावना सुरू करतो. ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, शूर भारतीय फक्त देशासाठी लढले. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक अशा कित्येक नेत्यांनी संघर्ष केला. कित्येक वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या बलिदानाला आपण कधी विसरू शकत नाही. भारत एक महासत्ता बनण्याच्या दिशेने व वेगाने चालला आहे. एवढे बोलून मी माझी भाषण संपवते. धन्यवाद. छान. अतिशय जोरदार भाषण. दक्ष मासे पूज्य गुरुजी आणि तुमच्या बालमित्रांनो, आज मी तुला 4 शब्द सांगणारे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. ही माझी नम्र विनंती. मी माझ्या भाषणात सहज करतो. आजचा दिवस आपल्या अभिमानाचा आणि आनंदाचा सोहळा आहे. बरोबर एप्रिलची पूर्वी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला. शेकडो स्वातंत्र्य सैनिक आपल्या प्राणाची आहुती देऊन देशात स्वातंत्र्य केले. आपण आज स्वातंत्र्य हवे सेवा केली आहोत. तो केवळ आपल्या वीर योद्ध्यांमुळे लाल किल्ल्यावर दरवर्षी स्वातंत्र्य दिन त्याचे पंतप्रधान फडकवतात. जय हिंद, जय भारत. नमस्कार, मेरा नाम रुदन है. आज 15 अगस्त है. हम भारत का स्वतंत्रता दिवस मना रहे हैं. आप सभी को स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं. यह हमारा राष्ट्रीय पर्व है. इसी दिन 1947 में हमारा देश आजाद हुआ था. हमें यह आज़ादी वीर शहीदों के बलिदान से मिली थी. हमें अनेक त्याग और संघर्षों को रखना चाहिए. आइए हम सब मिलकर भारत को अच्छा बनाए. बरोबर त्याने किती Respected teachers and my dear friends, Happy Independence Day to all of you. Today is the 15th August, a very happy, proud day for our country. On this day in 1947, India got freedom from British rule. We remember our great freedom fighters like Mahatma Gandhi and Subhash Chandra Bose. Our national flag has 3 colors and Ashok Chakra in the middle. We must love our country. Our national flag has 3 colors and Ashok Chakra in the middle. We must love our country. Let us promise to keep our India clean, green and safe. Thank you and thank you. अतिशय छान त्याने इंग्रजीमध्ये भाषण केलं. स्वराज्याने घडवली सुशिवाला. स्वराज्याची वेळा तुम्ही मायेची शान. तुझला तुम्हाला मानाचा भेटवून माझी मान. वीरकन्या वीर प्रतिजात जाऊ रायखाने त्यांच्या मोठी जन्म आला महाराष्ट्राच्या बघायचा. मराठी भाषेत केला कामात पैसे होतं जिजाऊचा सावा. संभाळे सर्वांना प्रेमाने स्वराज्य वगैरे त्यांची बदल. एवढ्याची मुलींची माझ्यासमोर दिलेली. सगळे मुंबई मंडळ आलेले आहेत. आता एक ग्रुप फोटो काढायचा आहे. कळलं ना? तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आत्ताच 15 ऑगस्टच्या निमित्तानं लहान मुलांची भाषणं तर छान प्रकारे झालेली आहेत. आणि आत्ता ग्रामस्थांच्या वतीने लहान मुलांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांना काही पारितोषिकं देण्यात येत आहेत. जे चांगले म्हणजे मार्क्स मिळवलेले आहेत, ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये जे काय यश मिळवले आहे त्यामुळे त्यांना पारितोषिक देत आहेत. आणि अशा तऱ्हेने आजचा 15 ऑगस्टचा हा सोहळा संपन्न झालेला आहे. अजून प्रोग्राम आतमध्ये चालू आहे, पण आपल्या गोप्रोची बॅटरी डाऊन झाला असल्यामुळे पूर्ण काय आपण कवर करू शकत नाही, रेकॉर्ड करू शकत नाही आहे. तर आय होप हा 15 ऑगस्टचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पाऊस जोरात चालू आहे बघा, जोरात पाऊस आहे. इकडे बघू शकता हे चिंचेचे झाड आहे इथे. आणि इथे जुनी शाळा होती जिथे आम्ही शिकलेलो आमच्या बालपणी, पण ती आता मोडकळीस आलेली आहे. आणि जी मेन शाळा आहे ती वरती आहे. तर आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ टाकला आहे, तर वेळ मिळत नसल्या कारणामुळे आपले व्हिडिओ येत नाही आहेत. तर आता प्रयत्न करणार आहे रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा. तर चला, बाय बाय, टाटा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.